सोन्या 2 पेंड्या टाकून यायचं जनावराला. सोन्या, अरे सोन्या तुला सांगतोय मी. बाबा काय गरज होती आज शेताकडे यायची? मला सुट्ट्या आहे म्हटलं चला मळ्यात फिरून येऊ. पण बाबा मला काम आहे, मला नाही थांबता येणार. अरे एक दिवस वेळ घालव की आमच्या सोबत. काम काय रोजच असतंय. अगं आई मला महत्वाचं काम आहे, मला जास्त वेळ नाही थांबता येणार. बर जा तू, आम्ही जरा मळ्यावर फेरफटका मारून येतो. नाही अजिबात नाही. सोन्या तू आज कुठे बी जायचं नाही. बाबा काय झालंय तुम्हाला आज? आई तू तरी सांग ना त्यांना. हो जाऊ देत की त्याला. जा रे तू सोन्याचा. अजिबात नाही, सांगितलं नाही एकदा. नाही म्हणजे नाही. बाबा मला महत्वाचं काम आहे. मला माहिती आहे तुझं काय काम आहे ते. काय काम म्हणजे? तुझ्या या पोराला पाटलाच्या पोरीबरोबर कोल्हापूरला फिरायला जायचं आहे. म्हणजे ते प्रकरण अजून संपलं नाही व्हय? हे प्रकरण आत्ता कुठं चालू झालंय? याला 1000दा सांगितलं तरी पालत्या घडावर पाणीच. अरे ही दोघं परवा त्या तळ्याजवळ होतीत. सोन्या तुला एकदा सांगितलं ना बघ, त्या पोरीचा नाद सोड म्हणून. तेच ह्याच्यामुळे अख्खं गाव माझ्या तोंडात शेण घालायला लागलंय. अहो बाबा काय बोलताय तुम्ही? मला बी सांगा नक्की कोण शेण घालतंय ते. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे ना की मला ती सुमन आवडती आणि मला तिच्यावर लगीन करायचं आहे. डोक्यावर पडलायस का काय तू? तुम्ही दोघं काय बी म्हणा, मी तिला एकटं सोडणार नाही. होय ठीक आहे, मग तिच्यासाठी आम्हाला सोड. तुमची इच्छा असेल तर ठीक आहे. लाज वाटते का नाही तुला? त्या वांजुट्या पोरीसाठी आई बापाला सोडशील? अगं बाई आहेस ना तू, मग तू बी असलं बोलशील? आणि तुम्ही मला सांगा, या सगळ्यात त्या बिचारीची काय चूक आहे? मी तिला सोडणार नाही. मग निघ आताच. जा चालतो. अरे काय रे सोन्या, रोजच झालंय बघ तुझं. तू किती येणार नाही येतोस? काय अरे कोल्हापूरला जायचंय म्हणलं होतंस की नाही? आता ते किती लांब आहे, जवळ आहे ते. पण त्याआधी मला तुमच्यावर थोडं महत्वाचं बोलायचं आहे. महत्वाचं? बोल की मग. पण इथं नाही, दुसरीकडं. कसं? बरं चल. अरे सोन्या, कोल्हापूरला जायचं म्हणलास आणि इकडे कुठे घेऊन आलास र? असं भारी आहे हे बी. तुला काय तर महत्वाचं बोलायचं होतं ना र? मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आहे. काय र? मला माफ करा. अरे आधी सांग तरी काय आहे ते. माझ्या आईबापासने
हे आपलं सगळं मान्य नव्हतं. मी खोटं बोललो. अरे पण असं कसं? तू तर म्हणला होतास ना की त्यांना मी आवडते आणि त्यांना मला भेटायचं बी आहे म्हणून. तुम्हाला सगळं खोटं सांगितलं होतं. अरे पण का खोटं बोललास? मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं आणि तुम्हाला गमवायचं सुद्धा नव्हतं. अरे तुझ्या आई वडिलांना तुझी काय अडचण असणार आहे? अडचण तर मी आहे. आणि माझ्याच नशिबात हे असलं. तुम्ही असं काय बी बोलू नका. यात तुमची काय चूक नाही. मी माफी मागतो. मी तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही. त्यांच्या विचारासनी गंज लागलाय. तुम्ही नका विचार करू. अरे मी लय आनंदात होती बघ. मला लय भारी वाटत होत. असं वाटत होत ना की आता मला हे सगळं सोडून आयुष्यामध्ये दुसरं काय बी नको. पण हे सगळं खोटं निघल ह्याचा मी विचार बी केला नव्हता रे. आत्ता ध्यानात आलं. त्या दिवशी तळ्यावर आपल्या दोघांनी बघून म्हणूनच तुझा बाबा चिडला असणार. तू जर हे मला आधीच सांगितलं असतं तर मला एवढं दुःख नसतं झालं. पण आता मी मनातून पूर्ण तुटले रा. मला खरंच माफ करा. मी आता त्यांचा विचार करणार नाही. तुम्ही काळजी करू नका. देवाची इच्छा असेल तर त्यांचं मन बदलल. नाहीतर नाहीतर आपण हे गाव सोडून लांब जाऊन राहू. पण मी त्यांचं ऐकणार नाही. अरे किती बी झालं तरी ते तुझ्या आई वडील आहेत. आणि त्यांच्या समोर मी कोण आहे र? हे बघ तू त्यांच्या विरोधात जाऊन काही बी असलं करू नकोस बघ. मीच माझ्या जन्मापासून हा दोष घेऊन आली. ह्या समध्यामध्ये तुझ्या आई बाबांची काय बी चूक नाही. मीच निघून जाते म्हणजे सगळाच प्रश्न सुटत. म्हणून आपण दूर जायचं. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आणि आई वडिलांशिवाय? तुझ्या आई वडिलांशिवाय राहू शकतो तू? अरे सोन्या किती बी झालं ना तरी ते तुझ्या आई वडील आहेत. आणि हे समज तुला जितकं वाटतंय तितकं सोपं नाही. त्यांचाच होकार नसेल तर आपलं हे नातं पुढेच जाऊ शकणार नाही. म्हणून मला असं वाटतंय की आपण थांबूया. मला तुला तुझ्या आई वडिलांपासून नाही तोडायचं र. ते तुम्ही तोडत नाहीये. ते त्यांच्या चुकीच्या विचारांमुळे घडते. अरे सोन्या त्यांचे विचार जरी चुकीचे असतील ना तरी त्यांची तुझ्याकडनं जी अपेक्षा आहे ती चुकीची नाही. भविष्य लय महत्वाचं असतंय बघ. तुला सांगू
जेवढे मी दिवस तुझ्यासोबत घालवले ना ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात भारी दिवस होते यार. म्हणजे माझं सगळं दुःख विसरून मी एक सपन जगत होते असं मला वाटलं. पण आता मला माफ कर सोन्या. आपण थांबूया. तुझी काळजी घे, तुझ्या आई वडिलांची काळजी घे आणि माझा विचार नको करूस. मी काही दिवसांनी ठीक होऊन जाईल. बर चल, इथं नाही थांबायला नको. कधी योग मिळाला तर मित्र म्हणून भेटू.